नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, हा पावसाचा ऋतू काहींसाठी आनंदाचा, काहींसाठी त्रासाचा आहे. गार वारा, ओलसर हवा, टपटप पडणारे थेंब आणि मनात एक अनोखा शांत भाव. पण हाच ऋतू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरीचा आहे. कारण या ऋतूतच शरीराची पचनशक्ती, अग्नी मंदावलेला असतो, वाताचा प्रकोप वाढलेला असतो, पित्ताचंही थोडं असंतुलन जाणवतं. परिणामी शरीरावर संसर्गजन्य रोगांचं आक्रमण अधिक होतं. सर्दी, खोकला, ताप, अपचन, जुलाब, फूड पॉयझनिंग हे सगळं एका सत्रात येऊन शरीराची परीक्षा घेतं. म्हणूनच आयुर्वेद सांगतो की या ऋतूत आहार आणि दिनचर्या योग्य रीतीने सांभाळली तरच आपण या ऋतूचा आनंद आरोग्यासह उपभोगू शकतो. पावसाळ्यात तहान लागलीच आहे असं काही नसतं, पण पाणी पिणं मात्र नियमित आणि आवश्यक आहे. दिवसातून अनेकदा थोडं थोडं कोमट पाणी पिणं उत्तम राहील. पाणी उकळूनच प्यावं आणि तेही शक्य झाल्यास सुवर्णाचा स्पर्श संपर्क झालेलं जल शरीराच्या सूक्ष्म नाड्यांपर्यंत पोहोचून त्यातील दूषितता शोषून घेण्याचं सामर्थ्य ठेवतं. सकाळी उठल्यावर चवीनुसार मीठ, काळी मिरी, आले आणि पिंपळी टाकून उकळलेलं पाणी प्यायल्यास पचन सुधारतं व प्रतिकारशक्ती वाढते. या काळात फळांचे रस टाळावे, त्याऐवजी ताज्या स्वच्छ फळांचा वापर करावा. फळ सकाळच्या जेवणात किंवा मधल्या वेळेस खाल्ल्यास उत्तम राहील. थंड पेय, कोल्ड्रिंक्स, बाजारात मिळणारे बनावट रस हे सगळं पचनावर आघात करणारे आहे. अशा पेयांमुळे वात आणि आम दोन्ही वाढतात. म्हणूनच आयुर्वेद म्हणतो, पेयातही विवेक हवा. बाहेरून आणलेला बर्फ पूर्णपणे वर्ज्य करावा. पावसाळ्यात अशुद्ध बर्फाच्या वापराने अनेक प्रकारचे विषारी जंतू शरीरात प्रवेश करतात. घरी तयार केलेला बर्फ वापरल्यास तोही कोमट पाण्यासहच वापरावा. चहा हा आपल्या जीवनातला रोजचा भाग आहे, पण पावसाळ्यात तोही औषध समजून प्यावा. गवती चहा, तुळस, दालचिनी, लवंग यांचं सौम्य उकळ तयार करून घेतलेला माइल्ड हर्बल चहा दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावा. हा चहा केवळ चवीलाच नव्हे तर त्रिदोषामक ठरतो. रात्रीच्या जेवणात हलका सुपाचा आहार अत्यंत फायदेशीर आहे. कुळथाचं सूप, मुगाचं सूप, बार्लीचं सौम्य काढा हे सगळं शरीरात अग्नीला बल देतात. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात जुने धान्य वापरणे योग्य ठरते. जुना तांदूळ, भाजलेलं गव्हाचं पीठ यांचा वापर केल्यास अन्न हलकं होतं. दाकर, दशम्या या पारंपरिक पोळ्यांमुळे पचनाला मदत होते. मध आयुर्वेदात योगवाही म्हटलं गेलं हे रसायन आहे. साखरेऐवजी चहात मध टाकणे, पोळीबरोबर मध खाणे, कोमट पाण्यात मध घालून सेवन करणे हे सगळे शरीरात जंतुनाशक व रोगप्रतिकारशक्ती वाढवणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मध गरम पाण्याबरोबर नको. केवळ कोमट पाणी आणि मध हाच योग्य संगम आहे. पावसाळ्यात रस्समसारखं चविष्ट पण आरोग्यदायक पेय मिळणं कठीण आहे. टोमॅटो, काळी मिरी, हळद, कढीपत्ता यांचे मिश्रण करून तयार केलेले रस्सम केवळ जिभेची चोचलेच पुरवत नाही तर अग्नी प्रज्वलित करतो, कफ नाश करतो, शरीरात अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा करतो. मक्याचं कणीस कितीही आकर्षक वाटलं तरी पावसाळ्यात त्यावर संयम ठेवावा. शरीराची पचनशक्ती कमी असल्यामुळे मका नीट भाजून त्यावर लिंबू, मीठ, तिखट लावून खाल्ल्यासच थोडं पचायला सोपं पडतं. पोट बिघडत असलेल्यांनी मात्र मका टाळायलाच हवा. पावसात गरमागरम भजी हा एक आकर्षणाचा विषय आहे, पण आयुर्वेद सांगतो, अग्नी मंदावलेला असताना तळलेले पदार्थ खाणं म्हणजे अग्निविघात आहे.
घरचं असलं, स्वच्छ असलं तरी भजी वडे हे फक्त अगदी कधीकधी आणि तीही सकाळच्या वेळेतच घेणे. रस्त्यावर मिळणारे चाट पाणीपुरी यांची चर्चा न करता त्यांना पूर्णपणे वर्ज्य करावं, कारण ह्या अन्नातून शरीरात केवळ रोगच प्रवेश करतात. मांसाहार जड, तामसिक आणि पचायला कठीण आहे. आयुर्वेदात पावसाळ्यात मांसाहार वर्ज्य मानलेला आहे. याऐवजी उपवास किंवा आधुनिक भाषेत इंटरमिटेंट फास्टिंग केल्यास शरीराला विषद्रव्ये बाहेर टाकायला वेळ आणि संधी मिळते. रात्री उशिरा जेवण आणि जेवणात सतत खाण्याची सवय या गोष्टी पावसाळ्यात त्रासदायक आहेत. 2 जेवणांमध्ये व्यवस्थित अंतर, हलकं जेवण आणि रात्रीच्या जेवणात पचायला सोपा आहार हे सर्व आरोग्यास पोषक आहेत. भाज्या खाण्याआधी त्यांची नीट स्वच्छता आवश्यक आहे. पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात. खाव्याचं लागल्यास मिठाच्या पाण्यात बुडवून धुवून वापराव्यात. कोबी, फ्लॉवर, वांगी या भाज्यांवर पावसात रसायनांची फवारणी अधिक होती, त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स साचतात. फळंही तशीच. घरात आणल्यावर मिठाच्या पाण्यात किंवा सौम्य पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणात काही वेळ ठेवणं अत्यावश्यक आहे. हा एक प्रकारचा सूक्ष्म जीवाणुनाशक उपचार असतो. बाहेरचे चायनीजच्या नावाखाली चालणाऱ्या पदार्थांमध्ये वापरलेले रसायन, कृत्रिम रंग, वापरलेलं तेल यामुळे शरीरात विष निर्माण होतं आणि हा विषद्रव्य शरीराच्या प्रत्येक पेशीला प्रदूषित करतो. पावसात भिजून आल्यावर लगेच केस सुकवणे, कोरडे कपडे घालणे आवश्यक आहे. घरात दमटपणे टाळण्यासाठी ह्युमिडिफायर वापरणं आणि दिवसातून एकदा धुपण करणं आवश्यक आहे. हे या काळात केवळ शुद्धतेसाठी नाही तर चैतन्यासाठीही आवश्यक आहे. पाण्याच्या ठिकाणी अनावश्यक भटकंती करणे, अशुद्ध जलसंपर्क हे आयुर्वेदात वर्ज्य मानलेले आहे, कारण अशा अनोळख्या ठिकाणी शरीरातील त्रिदोष अधिक बिघडतात आणि गंभीर विकारांना आमंत्रण मिळतं. पावसाळा म्हणजे निसर्गाचा प्रेमळ पण कठोर स्पर्श आहे. त्या काळात प्रत्येकाला वाटतं असा पाऊस रोजच असावा, पण त्याचवेळी आपल्या शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी प्राचीन आयुर्वेद आपल्याला सांगतो, पावसाळा म्हणजे काळजीचा ऋतू. जर योग्य आहार, योग्य दिनचर्या आणि योग्य विचार केल्यास पावसाचंही सौंदर्य आणि आपलं स्वास्थ्यही दोन्ही टिकवता येतं. तर मंडळी, ही माहिती आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा पावसाळ्यात तुम्ही कोणते खास उपाय करता. धन्यवाद.